अशोक खरात प्रकरणात एक मोठी कारवाई झाली आहे। ईडीने अशोक खरातची 3 बँक खाती सील केली आहेत। फरार कल्पना खरात हिचंही एक बँक खातं सील करण्यात आलंय। गेल्या 3 वर्षातील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी केली जाते। आर्थिक गैरव्यवहाराचे धागे दोरे शोधण्याचा ईडीकडून प्रयत्न होतोय, तर संशयास्पद व्यवहारांवर देखील ईडी नजर ठेवून आहे। खरात प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा अँगल समोर आलाय, त्यामुळे आणखी खात्यांवर कारवाईची शक्यता आहे। खरात प्रकरणात ईडीची मोठी एंट्री दिसली, त्यामुळे आर्थिक तपास अधिक तीव्र झालाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, ईडी देखील मोठी कारवाई करते। आर्थिक गैरव्यवहार तर मोठ्या प्रमाणात आहेत, 3 खाती देखील सील केली आहेत। पुढचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कस्तुरी, खरं म्हणजे अशोक खरातच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी केली जाते। त्यामध्ये धक्कादायक बाबी समोर येत आहेत। बनावट अधिकारी दाखवून देखील अशोक खरातने लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे। याशिवाय ईडी व आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जाते। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक खरातचे नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगर मधील खात्यांची तपासणी केली जाते। कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही या सगळ्या निमित्तानं तपासले जात आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरातचे 3 खाते आणि कल्पना खरातचं 1 खातं असं ईडी कडून सील केल्याची सूत्रांची माहिती मिळते। यामध्ये खरातच्या मालमत्तांवर देखील टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने देखील गुन्हा दाखल केलेला आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तपासाला वेग आलेला आहे। आणि त्यामध्ये अशोक खरातची जी खाती आहेत ती आता सील करण्यास सुरुवात झालेली आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।